प्रथम तुम्ही कोणत्याही आसनामध्ये बसू शकता. हा प्राणायाम करत असताना तुम्ही जेणेकरून शुद्ध हवेत तुम्हाला करता येईल तेवढा प्रयत्न करा. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही आसनामध्ये तुम्ही बसून घेऊ शकता. हा प्राणायाम हिवाळ्यात म्हणजेच विंटरमध्ये करायचा आहे. ज्यांना संधिवाताचं प्रमाण जास्त आहे किंवा सर्दी खोकला नेहमी होतो, दम लागतो, शरीरात उष्णता वाढवण्यासाठीचा हा प्राणायाम आहे. पहिल्यांदा साधी भस्त्रिका करायची आहे, जेणेकरून छातीपासून तुम्हाला श्वास भरून घेता येतं, छातीपासून श्वास सोडता येतं. दोन्ही नासिकेने श्वास घ्यायचा आहे, दोन्ही नासिकेने श्वास सोडायचा आहे. हा प्राणायाम तुम्हाला 10 सेकंड करायचा आहे. हळुवारपणे सावकाश छातीपासून श्वास भरायचा आहे, छातीपासून श्वास सोडायचा आहे. बिगनर असाल तर 10 सेकंड करा. जर तुम्ही नेहमी एक्सरसाइज वगैरे करत असाल तर तुम्ही 30 सेकंड करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला कमीत कमी 30 सेकंड करायचं आणि हा प्राणायाम करत असताना कंपल्सरी डोळे बंद करा आणि त्यानंतर प्रत्येक प्राणायामाच्या मध्ये तुम्ही 10 सेकंडचा ब्रेक घेतला पाहिजे. प्राणायाम झालं की तुम्ही डोळे ओपन करू शकता, बॉडी रिलॅक्स ठेवू शकता. आता यानंतर तुम्हाला फास्ट भस्त्रिका, जेणेकरून शरीरात उष्णता वाढते, थंडकचं प्रमाण कमी करतं. श्वास भरत दोन्ही हात वरती, श्वास सोडत दोन्ही हात खाली. जेव्हा खाली हात येतात तेव्हा अंगठा मुठीत ठेवायचा आहे. जेव्हा दोन्ही हात वरती जाते तेव्हा ओपन करायचं आहे. जवळजवळ तुम्हाला 30 सेकंड हा प्राणायाम करायचा आहे. याच पोझिशनमध्ये बसून करायचा आहे. तुम्हाला वज्रासनात बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता. रिलॅक्स. 10 सेकंड ब्रेक. मी रिपीट सांगते, संधिवाताचा त्रास बिलकुल होणार नाही थंडीमध्ये. हा प्राणायाम तुम्ही 2 टाईम करू शकता, तुमच्याकडे वेळ असेल तर. जर वेळ नसेल तर मॉर्निंगला तुम्ही करू शकता. पोट खाली असल्यानंतर थोड्याफार वॉर्मअप एक्सरसाइज करायच्या, त्यानंतर प्राणायाम करायचं. आता कपालभाती, साधी कपालभाती म्हणजे एकदम सावकाश थांबून स्ट्रोक घ्यायचा आहे. ओटीपोटाला आतमध्ये खेचायचा आहे, श्वासाला बाहेर झटक्याने सोडायचा आहे. यामध्ये हा पण तुम्ही 30 सेकंड 10 सेकंड करू शकता. डोळे बंद करायचे आहेत प्राणायाम करत असताना आणि एकदम सावकाश स्लोली थांबून स्ट्रोक घ्यायचे आहेत. ओटीपोटाला आतमध्ये खेचायचं आहे, श्वासाला बाहेर झटक्याने सोडायचा आहे. चला आता डोळे बंद करा, पाठ सरळ स्ट्रेट ठेवा, थांबून स्ट्रोक घ्या. एकदम स्लोली थांबून स्ट्रोक घ्यायचे आहेत. थर्टी सेकंड, हे पण स्ट्रोक तुम्हाला 30 सेकंड घ्यायचे आहेत. रिलॅक्स. आता शरीर पूर्ण ढिल्लं सोडून द्या. आता यानंतर फास्ट कपालभातीमध्ये फास्ट स्ट्रोक घ्यायचा. 30 सेकंडमध्ये 30 स्ट्रोक झाले पाहिजे. या प्राणायामाचा आणखीन एक फायदा आहे तुम्हाला, बेली फॅट पण कमी होतो, पोटाचे विकार सर्व कमी होतात. यानंतर तुम्हाला अनुलोम विलोम करायचा आहे. अनुलोम विलोम करत असताना मी 2 पद्धत सांगणार आहे. ज्यांना सर्दीची लक्षणे दिसत आहेत किंवा सर्दी झालेली आहे, जास्त त्यांना थंडी वाजते, त्यांनी फास्ट प्राणायाम करायचा. आणि ज्यांनी नॉर्मल आहे त्यांनी एकदम सावकाश स्लोली श्वास घ्यायचा आहे. बिलकुल श्वासाचा आवाज करायचा नाही आहे. मी 2 स्टेप करून दाखवणार आहे तुम्हाला. डावीकडून घ्या, उजवीकडे सोडा, उजवीकडून घ्या, डावीकडे सोडा. हा प्राणायामाचा बिलकुल आवाज करायचा नाही आहे तुम्हाला. आणि समजा ज्यांना लक्षणे दिसत आहेत, आपल्याला तर सर्दी होणाऱ्याची लक्षणे जाणवले जातात, त्यासाठी आपल्याला फास्टमध्ये प्राणायाम करायचा आहे.
या पोझिशनमध्ये बसून तुम्हाला डावीकडून श्वास घ्यायचा आहे फास्टमध्ये, उजवीकडे सोडायचा आहे, उजवीकडून घ्यायचा आहे, डावीकडे सोडायचं आहे. ही सिक्वेन्स अशीच चालू ठेवायचा आहे. यानंतर डावीकडून श्वास सोडून रिलॅक्स. श्वास भरून घ्या, पाठ सरळ स्ट्रेट ठेवा. आता दोन्ही नाशिकेने फास्टमध्ये श्वास घ्यायचा आहे. याने शरीरात उष्णता फार लवकर वाढते, थंडी गायब होते. दोन्ही हात एकमेकांना चोळायचा आहे, त्याची पूर्ण तुमच्या चेहऱ्याला लावायचं आहे. ही क्रिया तुम्ही 2 टाइम करू शकता. रिलॅक्स. हा प्राणायामाची डेली प्रॅक्टिस करा.